साहिलला सांगितले की आज रात्री आपण आपल्या बायकाची अदलाबदल करू. मग साहिलची बायको संकेतसोबत आणि संकेतची बायको साहिलसोबत रात्रभर. संकेतने आणि मोहिनीने यांनी शहरामध्ये स्वतःचा फ्लॅट घेतला होता. ते लग्नानंतर खूप खुश होते. दोघे लवकर मॅरेज झाले होते. ते शहरामध्ये मागच्या 5 ते 6 वर्षात राहायला आले होते. संकेत एक चांगला मेकॅनिकल होता. आता तर त्याचे स्वतःचे गॅरेज होते. थोड्याच दिवसांनी संकेतच्या समोर एक नवीन जोडपे राहायला आले होते. संकेत आणि पुन्नम हे दोघांच्या समोर फ्लॅटमध्ये राहायला आले. साहिल इंजिनियर आहे आणि पुन्नम अजून शिकत होती. पुन्नमला एक चांगले वकील बनायचे होते. संकेतचे पण लव्ह मॅरेज झाले होते. संकेत आणि पुन्नम जेव्हा पहिल्यांदा एकमेकांना बघितले होते तेव्हा त्यांनी प्रेम झाले आणि नंतर थोड्या दिवसांनी त्यांनी लग्न केले. संकेत आणि साहिल हे समोरासमोर राहत होते. त्यांनी हळूहळू ओळख होऊ लागली. आता मोहिनीचा वाढदिवस होता. मग संकेतने साहिलला आणि पुन्नमला बोलवले. आता त्यांची चांगली ओळख झाली. त्यांनी एकमेकांचे किस्से सांगितले. दोघांनी पण लव्ह मॅरेज झाले होते. संकेत आज थोडा पिलेला होता. तो अधूनमधून पीत असे. साहिलला तर कशाचे व्यसन नव्हते. संकेतला थोडे जास्तीच झाली होती. साहिल संकेतला घेऊन त्याला घरी सोडायला गेला. मोहिनीने आणि साहिलने संकेतला बेडवर झोपवले. साहिल निघाला तर मोहिनीने सांगितले. साहिलला म्हणाली, थांब ना थोडं, लगेच चाललात तुम्ही? साहिल, हो जातो, खूप रात्र झाली आणि पुन्नम एकटीच आहे, माझी वाट बघत असेल. ते आज साहिलला मोहिनीचे वागणे काही बरोबर वाटत नव्हते. तेही काहीतरी आज साहिलसोबत वेगळीच वागत होती. नंतर साहिल लगेच निघून गेला. साहिल जाईपर्यंत मोहिनी त्याला खिडकीमधून बघत होती. पुन्नम साहिलची वाट बघत होती. साहिल पुन्नमला म्हणाला, सॉरी पुन्नम, आज जरा उशीर झाला. संकेतला आज जास्तीच झाली होती त्यामुळे त्याला सोडलं. पुन्नम, ठीक आहे, चला आता, रात्र खूप झाली, मला झोप येत आहे खूप. साहिलचे आणि पुन्नमचे एकमेकांवर खूप प्रेम होते आणि विश्वास पण तेवढाच होता. जेव्हा साहिल इथे राहायला आला तेव्हापासून मोहिनीची नजर साहिलवर पडलेली होती आणि मोहिनी त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पण मोहिनी साहिलकडे बघत होती. आणि आज जेव्हा साहिल संकेतला सोडायला गेला तेव्हा तर मोहिनीचं वेगळंच सुरू होतं. पुन्नम कॉलेजला गेली होती. तिकडे तिला भेटायला संकेत गेला होता. म्हणाला, अरे पुन्नम वहिनी, चहा तुला सोडतो, चला तुम्हाला गाडीवरही सोडतो. घरी पुन्नम संकेतसोबत येऊ लागली. रस्त्यामध्ये एका हॉटेल सागरने गाडी थांबवली आणि संकेत पुन्नमला चहासाठी बोलू लागला. पुन्नम नाही नाही म्हणली. तर संकेतने पुन्नमला चहासाठी थांबवले. संकेत पुन्नम म्हणाली, पुन्नम वहिनी, तुम्ही फार सुंदर आहात. मला असं कळलं की साहिलने तुमच्यासाठी त्यांच्या फॅमिलीला पण सोडलं. पुन्नम, असं नाही पण. संकेत वहिनी, मी पण तुमच्यासाठी असंच तर केलं असतं. मी तुमच्यासाठी तर काही पण केलं असतं. खरं सांगू तुम्हाला, मला खूप तुम्ही आवडतात. संकेतचं असं बोलणं ऐकून पुन्नमला थोडं वेगळंच वाटलं. ती संकेतला म्हणाली, तुम्ही काय बोलता? चला, मला जायचंय लवकर, साहिल माझी वाट बघत असेल. संकेत हसत म्हणाला, पुन्नम वहिनी, मजा केली मी तुमची, पण तुम्ही खरंच खूप सुंदर आहात. आता संकेतची नजर पण पुन्नमवर होती. त्याला पुन्नम आवडत होती आणि मोहिनीला साहिल आवडत होता. त्याचे काहीतरी वेगळेच चालू होते. संकेतला कुठेतरी बाहेर जायचे होते 2 दिवसासाठी. मग संकेतने मोहिनीला पुन्नम आणि साहिल सोबत थांबवायला सांगितले. साहिल संकेत एअरपोर्टवर सोडायला चालला होता. सोबत वहिनी सुद्धा होती. सागरला एअरपोर्टवर सोडून साहिल आणि मोहिनी परत निघाले. रस्त्यात मोहिनी साहिलसोबत काही वेगळंच बोलू लागली. ती साहिलला म्हणाली, साहिल, मला तुझ्यावर प्रेम आहे आणि मी तुझ्यावर प्रेम करीत आहे. साहिल म्हणाला, मोहिनी, माझं लग्न झालेलं आहे. मी पुन्नमवर खूप प्रेम करतो आणि तुझं पण संकेत सोबत लग्न झालं आहे, हे विसरू नकोस. ते काही असू दे, पण माझं तुझ्यावर प्रेम आहे. साहिलला समजत नव्हते की मोहिनीचे त्याच्यासोबत असं का वागतोय. तर साहिल आणि मोहिनी घरी आले. पुन्नम
ने जेवण बनवले होते. नंतर त्याची जेवण केले आणि ते झोपायच्या तयारीमध्ये होते. पूनम थोडा वेळ अभ्यास करत होती. मग मोहिनीने काहीतरी बहाणा करून पूनमला सांगितले की तिला थोडे काम आहे तिच्या रूममध्ये आणि तिला एकटीला भीती वाटत होती. मग पूनम तिच्यासोबत यायला लागली होती. पण मोहिनी म्हणाली, पूनम तू अभ्यास तुला डिस्टर्ब नकोय. मी साहिलला सोबत नेते. 5 मिनिटे तर काम आहे. पूनम म्हणाली, ठीक आहे. मोहिनी मोहिनी साहिलला घेऊन गेली. आता जशी मोहिनी आणि साहिल रूममध्ये गेले, मोहिनीने जबरदस्त बंद केले आणि ते साहिलच्या मिठीत पडले आणि साहिलला किस वेगळे करू लागली. साहिलने मोहिनीला दूर केले. साहिल तिला म्हणाला, मोहिनी हे काय आहे? तू काय करतेस? तुला कळतं का? मोहिनी, हो मला कळतंय मी काय करते तर. साहिल, माझं प्रेम आहे तुझ्यावर. तू मला नको रोखू आता. मग परत मोहिनी सुरू झाली. मग मोहिनीला परत लोटले आणि तो रागात निघून गेला. नंतर मोहिनी त्याच्या मागे आली. पूनम आणि मोहिनी एका बेडवर झोपल्या होत्या आणि साहिल बाजूला खाली झोपला होता. मोहिनीची नजर साहिलकडे होती. ती साहिलला नजर खूप खूप इशाऱ्याने करू लागली. साहिलने आता दुसरीकडे तोंड फिरवले आणि झोपला. दुसऱ्या दिवशी मोहिनीच्या मोबाईलवर फोन आला. मोहिनी फोन विसरली होती आणि ती तिच्या रूम मध्ये गेली होती. पूनमने फोन घेतला. तिकडून संकेत बोलत होता. तो म्हणाला, लव्ह यू, मिस यू जान. पूनम बोलते, मी फोन विसरली आहे. संकेत म्हणाला, पूनम वहिनी हे तुमच्यासाठी होतं. पूनम, काय बोलता तुम्ही? संकेत, पूनम वहिनी मिस यू ने लगेच फोन ठेवला आणि तिला मोहिनी येताना दिसली. पूनमने मोहिनीला फोन दिला आणि ती म्हणाली, मोहिनी तुझा फोन. मोहिनी म्हणाली, पूनम परत संकेतचा वाढदिवस आहे. मला थोडी शॉपिंग करायची आहे. साहिलला माझ्यासोबत पाठव ना. पूनम म्हणाली, ठीक आहे जा. पण साहिलने मोहिनीसोबत जायला नकार दिला. तो म्हणाला, तिचे काम आहे. नंतर पूनम आणि मोहिनी गेल्या. संकेत परत आला होता. तो पूनमकडे एका वेगळ्याच नजरेने बघत होता. आज संकेतचा वाढदिवस होता. नंतर वाढदिवस झाला आणि आज संकेत साहिलला म्हणाला, साहिल तू आज थोडे तरी घे लागेल. संकेतच्या फोर्समुळे साहिलने आज थोडी पिला होता. संकेतला आज खूपच झाली होती. तो साहिलला म्हणाला, साहिल आज माझा वाढदिवस आहे. मला तुझ्याकडून एक मोठे गिफ्ट पाहिजे आणि मी पण तुला लगेच रिटर्न गिफ्ट देईल. साहिल म्हणाला, बोल काय गिफ्ट पाहिजे तुला? संकेत म्हणाला, साहिल मला तुझी बायको पूनम आवडते. आज रात्री तू माझ्या बायकोसोबत राहू दे आणि तू माझ्या बायकोसोबत राहा. संकेतचं असे बोलणं ऐकून राहुलला खूप राग आला होता. त्याने रागाच्या संकेतला तिथेच थोडे मारले आणि तो घरी निघू लागला. तो पूनमला म्हणाला, पूनम आपल्याला येथे नाही राहायचे. येथे चांगले लोक नाहीत. मला संकेतचं आणि मोहिनीचे वागणे बरोबर नाही वाटत. पूनम म्हणाली, हो मी पण तुम्हाला बोलणार होते. साहिलने आणि पूनमने ठरवले की सगळी ते फ्लॅट सोडून जाणार आहेत. सकाळी पूनम आणि साहिल फ्लॅट सोडून निघाले आणि त्यांना समोर संकेत आणि मोहिनी दिसल्या. संकेत आणि मोहिनी त्या माफी मागायला आल्या होत्या की त्यांचे चुकलं. पण साहिल आणि मोहिनी थांबले नाही आणि ते दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होऊ लागले.